सर्व उपोषणकर्त्यांना तेली समाजांचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही तेली समाज शेतकरी बांधव इथे जमलेलो आहोत. तरी आपण आमचा पाठिंबा सोबत आपण स्वीकारावा असे तेली समाजाच्या वतीने आम्ही ग्वाही देतो. सदर मान्य तेली समाज शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्याकडून तमाम आमरण उपोषण बसणाऱ्या शेतकरी बांधवांना जाहीर पाठिंबा देण्याबाबत महाशय, माझ्या आमरण उपोषण बसणाऱ्या शेतकरी बांधवांना पिंपळगाव हरेश्वर ते दरंडी जुना रस्ता हा पक्का व्हावा व 2 महसूल विभागातील राज्य महामार्ग क्रमांक 17 ही चुकीची नोंद तात्काळपणे रद्द व्हावी. तातडीने निधी मंजूर करून तज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता पक्का व्हावा. या 2 प्रमुख मागण्यांसाठी आमच्या आमरण उपोषण करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आणि सर्व तेली समाज बांधव शेतकरी खंबीरपणे उभे राहून सदैव जाहीर पाठिंबा देत आहोत. तसा आपण आमचा पाठिंबा स्वीकारावा. सर, 1 मिनिट. सर्वात पहिले आम्ही सकल पदमवंशी तेली समाजाकडून या उपोषणाला पाठिंबा देतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा रस्ता आमच्या बापदाद्यापासून हा रस्ता थांबलाय. सगळे लोक परेशान आहे. बापदाद्यांचे गुडघे गेले, तेही असेच मेले, वाहून वाहून मेले ते गुडघे. कोणाचे पाटा दुखल्या, कोणाचं काय दुखलं, त्याच्यातच हातपाय गेले कोणाचे. आणि आत्ताची पिढी बी तेच करते. आणि जेव्हा 20-25 वर्षाच्या बैलाची वय, त्या बैल जोडीला आम्ही शेताचा कणा मानतो, त्या बैलाच्या जोडीला 5 वर्ष सुद्धा आयुष्य राहिलं नाही. अशी परिस्थिती. लाखाची जोडी घेतली, ती 10,000 बी कोणी घ्यायला तयार नाही राहत. शेवटी नाईलाजाने एक तर कसंही नेतो, नाही तर ती घरी मारते. अशी परिस्थिती आजची. एवढंच सांगायचंय का हा रस्ता एवढा दयनीय आहे का जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या रस्त्यासारखा दुसरा कोणताच रस्ता असणार नाही. एवढी आज तरी गॅरंटीने सांगतो मी. असा रस्ता जर दुसरा दाखवला तुम्ही तरी बी मी म्हणेल का नाही का हा रस्ता खरंच तसा आहे. आणि त्यांचं बी हेच काम थांबलंय. ते काय झालं आम्हाला काहीच नाही. फक्त शासनाला एवढंच सांगणं आहे का हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा. आणि पदमवंशी तेली समाजाकडून आम्ही जाहीर पाठिंबा करतोय सगळ्या शेतकरी बांधवांसाठी.